सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून हा करार आमच्याकडून नव्हे तर शासनाकडून करण्यात आलेला आहे, अशा शब्दांत सावंतवाडी संस्थानचे युवराज आणि भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराज भोसले यांनी गैरसमजांचा समाचार घेतला। आम्ही केवळ सह्या केल्या, तेही 2 वेळा। अंतिम सही घेण्याची जबाबदारी शासनाची, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले। 2 एकर जागा मोफत देऊनही आमच्यावर आरोप करण्याचे राजकारण सुरू आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। आढाव त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांचा होता का? आणि प्रपोजल घेऊन कोण आलं होतं तुमच्याकडे? त्यांच्याकडे नाही। आता आपल्याला मी त्या काळामध्ये इथं नव्हतो 2003 आणि 5 मध्ये, पण त्या काळामध्ये एक हॉटेल व्यवसाय आलं होतं। मी तुम्हाला सांगितलं होतं की हॉटेल व्यवसाय आले होते आणि ते स्थानिक आमदार होते, तेव्हा त्यांना घेऊन आले होते इथं आणि त्यांना तिथं प्रोजेक्ट उभं करायचं होतं। आपण सगळे पत्रकार आहे, तुम्हाला माहित आहे, तुमच्याकडे कटिंग्स असतील, त्याच्यावर सगळे विषय असतील, तुमच्याकडे जास्त माहिती असेल माझ्यापेक्षा तिथं काय प्रोजेक्ट उभं राहणार होतं, काय येणार होतं। पण त्याच्यासाठी काय पण आपण करतो तर कॉन्क्रिटीकरण आपल्या सावंतवाडीसाठी कुठेतरी धोकेदायक आहे। म्हणजे कुठेतरी ऐतिहासिक स्थळ आहे, मी म्हणेन कुठेतरी विकास स्थळ, कुठेतरी घर असेल ते असेल ठीक आहे, पण एक सावंतवाडी ऐतिहासिक स्थळामध्ये मोती तलाव एक चांगलं हेरिटेज आहे आपल्या सावंतवाडी आणि चांगलं शान आहे। म्हणजे कोण पण लोक येतात मोती तलाव, ते दरवेळी म्हणतात की आमचं मोती तलाव, राजवाड्याला येतात आणि लोकांना दाखवायला येतात, ते म्हणतात आमचं राजवाड्याने दाखवतात। तर त्याच अनुषंगाने आपण म्हणतो की ते लोकांचंच आहे, पण त्याला जपून ठेवण्याचं आणि म्हणजे त्याला चुकीच्या गोष्टी न होणं तिथं ते कुठेतरी केव्हा तरी मला वाटतं की राजकारणाची जबाबदारी असते। म्हणून राजकारणाने हे जपून ठेवण्याचं काम आतापर्यंत केलं, म्हणून तुम्ही पर्यावरणाला घातक होतं। डॉक्युमेंट शासनाने केली, ते कोणाला विश्वासात घेतलं? सगळे पार्टी होते, ते सगळ्यांना विश्वासात घेऊनच केलं, बरोबर। म्हणजे मी प्रिंट केली नाहीये, मी काय केलं नाही त्याच्याबद्दल, त्यांनीच प्रिंट करून दिली। चला ठीक आहे, एकदा काहीतरी त्यांच्यावरून चूक झाली असणार, मग दुसऱ्यांदा पण केली त्यांनी, तर दुसऱ्यांदा पण चूक झाली काय मला काय हरकत नाही, आपण तिसऱ्यांदा पण करू, पण त्याच्यामध्ये तरी चूक करू नका, माझे उद्देश असेल त्याच्यामध्ये। तर कुठेतरी उगाच मी म्हटलं की ते डॉक्युमेंटचं केव्हा इलेक्शन अगोदर होतं तेव्हा त्यांनी त्याचा फायदा घेतला इलेक्शनला, पण आता इथं आज आम्ही इलेक्शनला लढतोय तर आता म्हणतात की नाही ते चुकीचं आहे। विषय ठेवून राजकारणाला बदनाम करण्याचं काय आता ते म्हणत असतील, तुम्ही मला सांगा की 2019 आणि आज 2025 आहे, 6 वर्ष झाले, काय बाकीचे विषय असतील त्याच्यामध्ये आणि काय अडचण असतील तर त्याला 6 वर्ष लागत नाही समजायला, आणि असं असेल तर त्यांनी तेव्हाच डिसिजन घ्यायचं होतं आणि जागा हलवायची होती। उगाच म्हणजे आम्हाला पण त्याच्यामध्ये आमचं पण नाव खराब करणं आणि ते करणं चुकीचं आहे। कशाला मला वाटतं की उद्या आम्ही काहीतरी चांगलं करतोय, आम्ही केव्हा पण चांगलं नाही, आज पण आम्ही डॉक्युमेंट साईनच करतोय, आम्ही कुठं साईन न करता पण म्हणतच नाहीये। आणि तुम्हाला कॉपी पाहिजे असेल डॉक्युमेंटचं, तुम्ही आमच्या ऑफिसवरून घ्या, तुम्ही वाचा, तुम्हाला त्याच्यामध्ये काय अटी आहे आणि काय असेल तुम्ही बघा स्वतःच्या। युवराज, एकीकडे असं म्हटलं जातं की सावंतवाडी आज राज्यात आहे आणि केंद्रात आहे, तर आपल्याला निधी उपलब्ध करणं ते कुठेतरी सोपं होईल। आणि आज आम्हाला ताकद आपले देवेंद्र फडणवीस साहेब दिले तर 100% आपण करू शकतो, आणि इथं पालकमंत्री नितेश साहेब आहेत, चव्हाण साहेब आहे आमच्या मागे, तर काही गोष्ट म्हणजे आम्ही म्हणू शकतो इम्पॉसिबल नाहीये, आपण सगळी गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो। कोणावर असं टीका करणार नाही आणि मी सांगणार नाही की केलं नाही, पण मला इच्छा असेल की इथून पुढे जाऊन म्हणजे श्रद्धाराजे असतील आणि त्यांची पुरी टीम असेल, कोणतरी इथं आमदार असेल, स्थानिक आमदार असेल, दीपकभाई केसरकर असतील आणि नितेश साहेब असतील, आपण त्यांच्यावर सगळ्यांना मिळून कुठेतरी ते सगळे प्रोजेक्ट्स आपण पूर्ण करायची आणि एवढीच क्षमताने आपल्याला काम करायला पाहिजे। कशाला उद्या आपण एकच होणार आहे आणि एकजुटीने आपल्याला काम करायचं आहे। कशाला उद्या आपल्या लोकांचा विचार करतो, आज 3 तारखेला इलेक्शन संपणार, ते टीका आपण इतर तिथं करणार पण काही उपयोग नाही, आपल्याला केव्हा काम होणं ते गरजेचं आहे। आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे इथं, म्हणजे आपण सगळे प्रेस आहे,
आणि इतर लोकांना पण माहित आहे की राजवाड्याचं गेट केव्हाच बंद नसते. बाकीचे गेट बंद असतील पण राजवाड्याचं गेट ओपनच असतो. आणि लोकांना तिथे एक सिक्युरिटी गार्ड पण नाहीये तिथं की लोकांना थांबवायला. कोण पण आत येऊ शकतो आणि भेटू शकतो. पण आत्ताचा विषय नगरपालिकाचं इलेक्शन. तर मॅडम इथं राजवाड्यामध्ये बसणार नाहीये. ते नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये असणार. ते लोकांच्या सेवेसाठी असणार. ते तिथं असणार. राजवाड्याचं आणि नगरपालिकेचं काही संबंध येत नाही. आणि आज आम्ही इथं उतरलोय त्याच्यासाठी नाही की कुठे राजवाडा आणि पद, नगरपालिकाचं पद, नगर अध्यक्षाचं पद घ्यायला बसलोय. आपण इथं आज लोकांच्या विकासासाठी, लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी आपण बसलोय तिथं. तर माझा तोच विजन असेल की कुठले पण लोक म्हणत असेल की बाबा 24 तास तुम्ही उपलब्ध राहणार नाही, ते राहणार आहे. आम्ही राहणार. आम्ही आतापर्यंत पण आहे. कोण पण इथं पण कोण फोन केला तर आम्ही फोन उचलतो. आम्ही बोलतो त्यांच्यावर. आम्ही त्यांचे काय पण अडचणी ऐकतो आणि आपण कोणतरी त्याला सोल्युशन काढून त्याच्यावर विषय आपण मांडून सॉल्व्ह करतो. आणि इथून पुढे पण तसंच करणार. आणि दुसरा विषय येतो की सामान्य घर आणि राजघर. मला वाटतं की आपले पूर्वजन आणि राजेसाहेब म्हणजे राजघराला नुसतं तो एक टॅग आहे, काय नाव आहे. पण आम्ही सगळेजण तुमच्यासारखेच आहे. आम्ही तुमच्यासारखेच वागतो. आम्ही म्हणजे पाटेकर आहे आणि पाटेकरच्या भूमीमध्ये आम्ही सगळे एकच आहे. नुसतं आम्हाला नुसतं एक छोटी जबाबदारी दिलेली आहे. आम्ही ते नुसतं पालन करतो आणि इथून पुढे तोच पालन करणार. उद्या लोकांचं सेवेसाठीचा पण आहे. प्रवासामध्ये पण मागच्या 10-12 दिवस मध्ये आपण गेलेलो आहे की आपण बघितलंय की छोटे छोटे गोष्टी आपण म्हणतो. आपण त्या लोकांसाठी मोठी गोष्टी आहे पण कुठेतरी आपल्याला काढायला पाहिजे. ड्रेनेज सिस्टम असेल, वीज असेल, आरोग्य असेल, कुठेतरी पाणी असेल. तर त्याच्यासाठी आपण सगळ्यावर लक्ष दिलेलं आहे. आणि आपल्या विजन डॉक्युमेंट मध्ये पण ते सगळे विषय मांडलेले आहेत. आणि आपण सर्वप्रथम म्हणजे आपण म्हणू शकतो की आताच्या काळामध्ये थोडं पाणीचं थोडं कमतरता आहे आणि लोकांना पाणी कमी येतो. आणि पहिलंच मला वाटतं मुद्दा आपला आहे शिवशिंगेचा धरण. मी एवढंच म्हणेन की त्या काळामध्ये राजघराण्याने केसरीवरून इथपर्यंत पाणी आणलं बिना वीज. की स्वातंत्र्य झालं, केव्हा आपण स्वातंत्र्य झालो तेव्हा आपण एक मर्जर डीड साईन केली होती शासनाने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि आपले राजेसाहेबांनी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जमिनी दिली होती शेरी लँड म्हणून. आणि त्यावेळी आपण त्याच्यामध्ये एक केस दाखल केलं होतं. त्याच्यामध्ये ती जमीन होतं पण आपले एकच उद्दिष्ट आहे की तुम्ही सगळीकडे बघा, ग्रामीण भागामध्ये बघा आणि सौंदर्य शहरामध्ये बघा. ग्रामीण भागामध्ये आपण शाळांना जमीन दिलेली आहे, ग्रामपंचायत जागा दिलेली आहे, काय हॉस्पिटल असतील तर हॉस्पिटलला जागा दिलेली आहे तिथं. म्हणजे उदाहरण मला आपण दिलेली आहे. तर असे वेगळे गोष्टी आपण देत राहतो. तर आणि इथून पुढे आपण देत राहणारच आहे.